कारण आज काही अपरिहार्य कारणांमुळे म्हणजे काही दिवस मी व्हिडिओ टाकू शकलो नाही, त्याबद्दल बिलबिल व्यक्त करतो. आजचा आपला विषय आहे देवघर. देवघर प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतेच आणि असलंच पाहिजे. पण प्रत्येक घरामध्ये हे देवघर परिपूर्ण किंवा पूर्ण असते का, हा महत्वाचा विषय. तर देवघर कसं असावं, काय असावं, किंवा त्या देवघरात कुठले कुठले देव असावे, कुठल्या वस्तू असावे, त्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा किंवा मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं तर तरी कमेंटमध्ये सांगा, आणि नाही पटलं तरी सुद्धा मला जरूर कळवा. म्हणजे कुठल्या विषयात किंवा याच विषयाबद्दल काही सुधारणा करून पुन्हा आपण नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू किंवा टाकूच. तर देवघर हे सगळ्यात घरातलं सगळ्यात महत्वाचं असतं. सगळ्यांचा श्रद्धा असते. त्यातले तो प्रत्येक जण सकाळी आंघोळ केली देवाला पाया पडतोच, किंवा काही लोकांना सवय सुद्धा असते सकाळी उठलं की पहिला देवाला पाया पडतात, आणि ही चांगली गोष्ट. देवघर जर आपल्या घरात असेल किंवा घरात आपले जे इष्टदेव आहेत ते जर असतील तर आपल्याला जरा ऊर्जा मिळते, किंवा आपल्याला सकाळी त्यांचं दर्शन घेतलं की प्रसन्न असं वाटतं. तर मग असं हे आपलं देवघर हे पूर्ण असावं असं नाही का वाटत? असायलाच हवं. तर मग आपल्या या देवघरात काय काय गोष्टी असाव्या किंवा काय काय गोष्टी नसाव्या, त्याबद्दल आपण थोडस बोलू. आपल्या देवघरात काय असावं तर देवघरात पहिली कुलदेवी असावी, कुलदेव असा. नंतर अधिक देवता असावी, गणपती बाप्पा, बाळकृष्ण, पितरांचे टाक हे सगळ्यात महत्वाचे, आणि शंख आणि घंटा, अशा या काही गरजेच्या म्हणजे महत्वाच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या या देवघरात असाव्या. तर देवघरात काही जण सांगतायत की देवघरात पितरांचे टाक ठेवू नये, किंवा पितरांच्या मेलेल्या माणसांचं काय पूजा करायची. तर असं नाही. देवघरात पितरांची पूजा ही झालीच पाहिजे, कारण का जे देव आहेत आपले कुलदेवी हे जे आहे ते आपल्याला प्रोटेक्शन म्हणजे आपलं संरक्षण करतात. पण आपली जी रखडलेली कामं आहेत, आपली जी होणारी कामं आहेत, किंवा येणारे काही आपल्याला जे काही फायदे मिळणार, हे सर्व मिळतात तर खरे म्हणजे पितरांच्या टाकामुळे किंवा पितरांमुळे. जर या पितरांचं जर प्रतीक जर देवघरात आपल्याला नसेल तर त्यांचीच आपण पूजा नाही केली तर मग आपल्याला ते फायदे मिळतील का? तर माझ्या मते किंवा मला माझ्या गुरूंनी सांगितलं त्याचे ते तशी फायदे मिळणार नाही. पितर हेच आपली कामं करतात, रखडलेली कामं ही पितरांमुळेच होतात, असं माझ्या गुरूंचं ठाम मत आहे, आणि मला सुद्धा तसंच वाटतं. देवघरात जर पितर किंवा देव हे जर नीट पुजून किंवा त्यांची व्यवस्थित पूजा करून जर आणलेले नसतील तरी सुद्धा त्यांचं देवघरात असण्याचा काही किंवा उपयोग नाही, किंवा त्यांचं देवघराचं अस्तित्व काहीही नाही, असं माझं मत आहे. देवघरात कुलदेव हे नीट पुजून कुलदेवीला जाऊनच ते आणले पाहिजे. कुलदेव सुद्धा कुलदेवाला जाऊनच आणले गेले पाहिजे, असं माझं मत आहे. इतरांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. इतर सुद्धा नीट व्यवस्थित पूजा करून देवळातूनच आपल्या घरात आणले. आता जर हे नसेल जर व्यवस्थित पितरांची टाक
किंवा देव, कुलदेव, कुलदेवी किंवा अधिक देवता हे जर नीट आणलेले नसतील किंवा नीट पूजा करून जर आलेले नसतील तरी सुद्धा आपल्या घराला दोष लागतो, आपली कामं व्हायला खूप अडचणी येतात. तर बऱ्याच जणांना करून तुम्ही ऐकलं असेल पितर दोष लागलाय, तुम्हाला पितर दोष. तर पितर दोष सुद्धा त्याच्यामुळे लागतात. ते कसं, जर पितरांचे टाक जे आपले 3 पिढ्यांचे टाक हे देवघरात ठेवले जातात. वडील, आजोबा आणि पणजोबा या तिघांचे टाक म्हणजे जोड्या. वडिलांची जोडी जर दोघंही दिवंगत असतील तर आजोबांची आजोबा आजी, पणजोबा पणजी यांच्या जोड्या ठेवलेल्या असतात किंवा ठेवल्या जातात देवघर. पण जर यांचं नीट जर झालेलंच नसेल, श्राद्ध झाले नसेल तरी सुद्धा काही त्याचा उपयोग नाही. व्यक्ती वारल्यानंतर श्राद्ध केलं, श्राद्धानंतर येणाऱ्या बहिण्यांना बहिणी श्राद्ध केले जाते. हे बहिणी श्राद्ध केल्यानंतरच त्या देवाची टाक हे पुजून आपल्या देवघरात ठेवायचे असते. काही काही व्यक्ती अशा सुद्धा बघितलेल्या आहेत की वडील किंवा कोणी घरातली व्यक्ती वारली किंवा देवाघरी गेली तर लगेच पुढल्या वर्षी त्याचं वर्षश्राद्ध झाल्यावर लगेच त्याची टाक, असं करायचं नसतं. बहिणी श्राद्ध झाल्यावर त्याच्या 3.5 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर एकचे टाक देवामध्ये पुजूनच ते घरी आणावं लागतं. तसं आणलं तरच ते पितरांच्या टाकांना त्या महत्व आहे. तसं आणले नाही तर ते काही उपयोगाचे नाही आणि ते आपल्याला काही मदत सुद्धा करू शकत नाही. उलट त्याचा आपल्याला दोषच लागतो. टाक न पुजण्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतो. मी सांगितल्याप्रमाणे आपली कामं खूप अडकतात किंवा कामांमध्ये आपल्याला खूप अडथळे येतात. जे हातातोंडाशी आलेली कामं असतात, जे आता आपल्याला वाटतंय की आत्ता होईल, हे आता माझं झालंय का, तेच काही वेळी काही ना काही कारणामुळे ते आपलं काम अडकून जातं किंवा होत नाही, असं जे आहे. तर देवघरात हे टाक असणं महत्वाचं. टाक आणण्यासाठी 4 मुहूर्त, आपली 3.5 मुहूर्त जे दिलेले आहेत त्या 3.5 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर टाक आणायची असते. 3.5 मुहूर्त कुठले सगळ्यांना माहितीच असतील, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा हे जे 3.5 मुहूर्त आहेत त्या 3.5 मुहूर्तावरच देवाची टाक किंवा पितरांचे टाके आणि समजा एखाद्या व्यक्तीच्या घरी कामं होत नाही किंवा त्यांच्या घरी तरुण मुलांची लग्न होत नाही, मुलींची लग्न होत नाही. आजकाल हा प्रॉब्लेम बराच प्रमाणात ऐकायला मिळतोय किंवा बघायला मिळतोय. यांचं लग्न रखडण्याचं काम म्हणजे का होतंय तर ते देवघर पूर्ण नसल्यामुळे या अडचणी होतात. देवघर जर तुमचं पूर्ण असेल, देव तुमचे नीट व्यवस्थित पुजून जर आणलेले असतील आणि इतर सुद्धा तुमचे पुजून आणलेले असतील तर तुमची कामं अजिबात रखत नाही, असं मला तरी वाटतं. कारण का जर तुमचं जर काम किंवा लग्न रखडलेलं असेल तर पहिल्यांदा आपलं देवघर पूर्ण आहे का ते पहिल्यांदा तपासून घ्यावं. ते जर तपासलं तर मग आपलं पुढचे प्रॉब्लेम किंवा पुढची जी प्रश्न ते सोडवायला सोपं पडतं. आता पितरांबद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं, पितर जोपर्यंत देव पितर होत नाही तोपर्यंत पूजू नये. म्हणजे पितरांचे टाक किंवा पितर हे बहिणी श्राद्ध झाल्यानंतरच पूजायचे असतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही लोक वर्षश्राद्ध झालं की पितरांचे टाक आणतात, देवघरात नुसते ठेवतात आणि पूजायला सुरुवात होते. त्यांनी सुद्धा खूप मोठा दोष होतो. तर कुलदेव आणि कुलदेवी या पण असाव्यात देवघरात. देवघरात कुलदेव हे शंकराचं रूप असते, त्यामुळे कुलदेव बाकीचे कुठल्याही देव असेल विष्णूचं रूप कधीच नसतं.
तर कुलदेव हा शंकराचाच, कुलदेव हे शंकराचंच रूप असते आणि कुलदेवी ही सतीचे रूप असते. नेहमी कुलदेवी ही सतीचे रूपच असते. आणि ज्या ठिकाणी शिवपिंडी असते त्या ठिकाणी कधीही कुलदेव होत नाही. कुलदेवाची जागा म्हणजे आमचा कुलदेव हा आहे असं बरेच लोक बोलतात, बरेच नावं वेगवेगळी घेतात. पण ते आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपण ते तपासावं की शंकराचं स्थान आहे. शंकराचे स्थान असेल तर नक्कीच कुलदेव. शंकरावरती कुलदेव असं नाही. तर मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमचं देवघर पूर्ण असेल तर बऱ्याचशा अडचणी तुमच्या निघून जातात. बऱ्याचशा अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागत नाही, कारण का ते परस्पर देवांमार्फत, इतरांमार्फत त्या अडचणी तुमच्या टळून जातात. त्यामुळे मला तरी वाटतं तुमचं देवघर जर पूर्ण असेल तर तुमची कामं होण्यात काहीही अडचण येणार नाही. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. जर नाही आवडला तर याच्यामध्ये तुम्हाला काय नाही आवडलं हे सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्ही तसंच मला कळवलं तर मला त्याच्यामध्ये, माझ्या सांगण्यामध्ये मला सुधारणा करता येईल. आणि जर तुम्ही चांगलं आहे असं काही कळवलं तर मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा नवीन विषय घेण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. याबद्दल तुमचे धन्यवाद.